ओम मणि पद्मे हूँ। 24 फेब्रुवारी 1956 रोजी बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित केलेले एक छोटेसे पुस्तक मूळ मराठीमध्ये प्रकाशित केलेले बुद्ध पूजापाठ, ज्यामध्ये दैनंदिन व नियमित पूजापाठ यासाठी उपयोगी त्रिशरण पंचशील, 3 रत्नांची वंदना, बुद्धपूजेसह रत्नसूक्त, सर्व गाथा मराठीमध्ये लिहिलेले आहे। या पुस्तकाची प्रस्तावना मराठीतून बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे। त्यात त्यांनी हा उल्लेख केला की या पुस्तिकेतील सुत्त त्यांनी 1950च्या श्रीलंकेच्या प्रवासादरम्यान एकत्र केले होते। या पुस्तिकेतील सुत्त बाबासाहेबांनी त्यावेळचे प्रसिद्ध गायक मास्टर कृष्णराव यांच्याकडून गाऊन घेतले होते। याची निर्मिती तत्कालीन प्रसिद्ध ग्रामोफोन कंपनी एच.एम.व्ही. ने केली होती, जे म्युझिक आर्काइव्ह मध्ये आजही उपलब्ध आहे। या पुस्तिकाला प्रदीप सतिकाबाई गायकवाड यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित केली। बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित आणि स्वतः त्यांच्या जीवनात प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेच्या शेवटी छोट्याशा शीर्षकात दिले आहे, जप व खाली 3 वेळा बोधिसत्व अवलोकितेश्वर याचे एक बौद्ध मंत्र छापले आहे। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। या पुस्तिकेचे हिंदी भाषांतर आंबेडकर ज्ञान मंदिर, नागपूर याच्याकडून 1997 मध्ये पुन्हा प्रकाशित केले। त्याचा 11वा आणि शेवटचा भाग जा विधायक पंचशील असून जप या शीर्षकाखाली पुन्हा वरील मंत्र 3 वेळा छापला आहे। ओम मणि पद्मे हूँ। महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बोधिसत्व बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याच्या इंग्रजी आवृत्तीच्या 16व्या खंडात वरील पुस्तिका मूळ मराठी स्वरूपात जशीच्या तशी प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये शेवटच्या अध्यायाचे शीर्षक जप आहे। त्या अंतर्गत बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र लिखित आहे। ओम मणि पद्मे हूँ। बोधिसत्व बाबासाहेबांचा सर्वाधिक प्रसिद्ध ग्रंथ द बुद्धा अँड हिज धम्मा, मराठी आवृत्ती, बुद्ध आणि त्यांचा धम्म, 1957 मध्ये प्रकाशित झाला। या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या शेवटी सुद्धा बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र 3 वेळा उल्लेखित करण्यात आला आहे। ओम मणि पद्मे हूँ। महापरिनिर्वाणाच्या 2 दिवस अगोदर 4 डिसेंबर 1956 रोजी बोधिसत्व बाबासाहेबांनी श्री व्ही.एस. कर्डक यांना बौद्ध विवाह सोहळा विधी बद्दल एक अतिशय संक्षिप्त पत्र लिहिले होते। त्याचा शेवट बाबासाहेबांनी या मंत्राने केला आहे। ओम मणि पद्मे हूँ। हे प्रामाणिक व अचूक संदर्भ सिद्ध करतात की बोधिसत्व बाबासाहेब करुणेचे बोधिसत्व अवलोकितेश्वराचा मंत्र जप करीत असत। ओम मणि पद्मे हूँ। कारण या मंत्राला त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये जप या शीर्षका अंतर्गत दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीचा इतिहास या पुस्तकाचे लेखक श्री श्यामसिंह यांनी त्यांच्या पुस्तकात भारतीय शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांच्या लेखाचा संदर्भ बौद्ध धर्माची अभिनव व्याख्या या लेखात प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांनी बाबासाहेबांच्या सोबतची आठवण आपल्या शब्दात मांडली आहे। एकदा जुन्या सचिवालयाच्या शेजारी बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या राहत्या निवासस्थानी दिल्लीला गेलो तर बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ झाला। विचारल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, त्या मूर्तीला त्यांनी त्यांच्या भावनेनुसार बनवलेली आहे आणि ती त्यांच्या भावनांच्या विचारांचा उग आहे आणि ती त्यांच्या भावनांचा निरंतर झा आहे। हे वाक्य स्वतःच संदर्भ स्पष्ट करते। हा संदर्भ डॉक्टर चंद्रस्वरूप धम्मचारी ज्ञानसागर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून युगदृष्टा डॉक्टर आंबेडकर यांनी सांगितलेला आहे। 2015 मध्ये सम्यक प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे। ही आठवण पुरावा देते की बाबासाहेब केवळ बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा ओम मणि पद्मे हूँ
चा वारंवार जप करत होते तर त्यांची पूजा सुद्धा करत होते आणि ते त्यांच्या विचारांचे कायम ऊर्जा प्रवाह होते. पुढे बोधिसत्व बाबासाहेब यांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या स्मृतीवर इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिले. रेमिनिसेन्सेस अँड रिमेंब्रान्सेस ऑफ Dr.B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण या नावाने, जे मुळात 1995 मध्ये फॅल्कॉन बुक्स 72 DSIDC कॉम्प्लेक्स, लॉरेन्स रोड, दिल्ली 1,10,035 द्वारे प्रकाशित झाले आणि याची हिंदी आवृत्ती 2009 तसेच 2012 मध्ये सम्यक प्रकाशन नवी दिल्ली द्वारे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर संस्मरण और स्मृतिया या शीर्षकाने प्रकाशित झाले. या प्रकाशनाचे प्रकाशक प्रमुख श्री शांती बौद्ध हस्ते 2002 मध्ये गेले. या पुस्तकातील इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध कादंबरीकार, विशेषतः अनटचेबल, अछूत या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद यांची बोधिसत्व बाबासाहेब यांच्या सोबतची एक मुलाखत प्रकाशित झाली. या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागाचे भाषांतर खालीलप्रमाणे. मे 1950 च्या एका सुगंधित अशा एका संध्याकाळी 2 सभ्य गृहस्थ मुंबईतील कफ परेड मैदानावर एका बाकावर बसले आणि त्यांच्यातील संवाद सुरू झाला. त्यापैकी एक होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. दुसरे होते सुप्रसिद्ध साहित्यिक आणि अस्पृश्य या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद. 40 वर्षांनंतर डॉक्टर आनंद यांनी दलितांच्या प्रेषिताबरोबर त्यांचे झालेल्या संवादाची उजळणी करत आहे. मुल्कराज आनंद. नमस्कार डॉक्टर आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर. त्यापेक्षा मला बौद्ध पद्धतीचे अभिवादन. ओ मणी पद्मे हो. हे जास्त आवडेल. विश्व कमलस्थ बुद्धाला प्रणाम असो. मुल्कराज आनंद. मी तुमच्याशी सहमत आहे. आम्ही किती विचारहीन आहोत. आम्ही शब्दांच्या अर्थाने पुनरावलोकन करता त्यांना स्वीकारतो. हे खरे आहे की नमस्कार म्हणजे मी तुमच्या पुढे नमन करतो. भीमराव रामजी आंबेडकर. यामुळे समर्पणाकरिता सातत्य लाभते. कमळ फुलूया यामध्ये बुद्धत्वाच्या उमलण्यासाठीची प्रार्थना आहे. मुल्कराज आनंद. खरंतर जुन्या सवयी सहजा जात नाहीत. आम्ही विचार न करता त्यांना स्वीकारतो. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.